ITI मधील एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयातील आपण जुलै 2023 व डिसेंबर 2023 या वर्षी जे एग्जाम झालेले आहेत त्यातील MCQ क्वेश्चन पाहत आहोत. त्यातील हा दुसरा व्हिडिओ. हा व्हिडिओ फर्स्ट इयर मधील सर्व ट्रेडसाठी उपयुक्त आहे. चला मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. नमस्कार, मी अनुराग अशोक माने, सर ड्रॉइंग कट्टा या आपल्या YouTube एज्युकेशन चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करीत आहोत. आजचा पेपर हा 22 जुलै 2023 रोजी फर्स्ट शिफ्ट म्हणजेच 9 ते 11 या वेळेत झालेला आहे. त्यामधील पहिला क्वेश्चन, विच वन इज ए फाईल मॅनेजमेंट टूल दॅट कम्स विथ विंडोज. विंडोजसह कोणते फाईल व्यवस्थापन साधन आहे? ऑप्शन ए डेस्कटॉप, नोटपॅड, विंडोज एक्सप्लोरर अँड कंट्रोल पॅनल. तर विंडोज सोबत काय येत असतं? विंडोज सोबत विंडोज एक्सप्लोरर असतो. सेकंड क्वेश्चन, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर प्रोनाउन. शी मेड दिस केक डॅश डॅश. ऑप्शन ए हिमसेल्फ, बी मायसेल्फ, सी इटसेल्फ अँड डी हरसेल्फ. आता इथं बघा क्वेश्चन मध्ये शी विचारलेला आहे. क्वेश्चन मध्ये काय सांगतं? शी. मग शी साठी काय वापरतात? हर. तर इथं क्वेश्चन काय विचारतो? शी मेक दिस केक हर सेल्फ. तसेच हिमसेल्फ कशासाठी वापरतात? ही साठी. माय सेल्फ कशासाठी वापरतात? जेव्हा आयने स्टार्ट होईल तेव्हा माय सेल्फ असेल, ही ने स्टार्ट होईल तेव्हा हिम सेल्फ असेल. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, पेड फॉर्म ऑफ आयडियाज, गुड्स अँड सर्व्हिसेस आर कॉल्ड. कल्पना, वस्तू आणि सेवा यांचे देय स्वरूप यांना टिंबटिंब असे म्हणतात. ऑप्शन ए पब्लिक रिलेशन, ऑप्शन बी पब्लिसिटी, ऑप्शन सी ॲडव्हर्टाइजमेंट, ऑप्शन डी गुडवाईज. आता इथं बघा काय विचारले? आयडियाज, गुड्स अँड सर्व्हिसेस हे तिन्ही प्लॅटफॉर्म कशामध्ये असतात? तर ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये असतात. नेक्स्ट, डॅश डॅश इज द ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर. मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं, क्वेश्चन हा येऊन गेलेला आहे. कॉम्प्युटरचा ब्रेन म्हटल्यावर काय असणार आहे? CPU. CPUचा लॉंग फॉर्म पण विचारतील, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. नेक्स्ट, when is capital letter used. तर कॅपिटल लेटर कधी वापरतात हे विचारलेलं आहे. ऑप्शन ए बिगिनिंग ऑफ ए सेंटेन्स, ऑप्शन बी नेम ऑफ ए पर्सन, सी नेम ऑफ प्लेस अँड डी ऑल ऑफ अबोव. एखाद्या सेंटेन्सची सुरुवात करताना आपण कॅपिटल लेटर वापरतो. तसेच एखाद्या व्यक्तीचं नाव सांगतानाही कॅपिटल अक्षरानेच लिहितो आणि एखादं गावाचं नाव किंवा ठिकाणाचं नाव टाइप करतानाही कॅपिटल लेटरने. म्हणजे ह्याचं उत्तर काय येईल? डी ऑल ऑफ अबोव. नेक्स्ट, विच वन इज नॉट ए ओवेल. आता ओवेल किती असतात? तर ओवेल 5 असतात. ते कोणते कोणते? ए, ई, आय, ओ आणि यू हे 5 ओवेल असतात. तर आपल्याला काय विचारले? खालीलपैकी कोणता ओवेल नाही? तर ऑप्शन सी. कित्येक वेळेस 7 ओवेल पण वापरतात. हे 5 आणि राहिलेले 2 डब्ल्यू आणि वाय हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ पर्सनल विकनेस. तर आपल्याला विकनेस आला तर त्याचं एक्झाम्पल कोणतं असेल? कॉन्फिडन्स नाही. ऍक्टिव्ह म्हणजे आपण कंटिन्यू ऍक्टिव्ह राहतो. हार्ड वर्किंग ने आपल्याला विकनेस येत नाही. तर जेव्हा आपण लेझी असेल तेव्हा विकनेस आल्यासारखं वाटतो. नेक्स्ट, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर प्रोनाउन. आय मेड दिस केक डॅश डॅश. आता मग पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये काय होतं? शी मेड होतं, म्हणून शी साठी आपण काय वापरलेला? हर सेल्फ. आता इथं काय? आय साठी काय वापरणार? माय सेल्फ. नेक्स्ट, ए रिटन डिस्क्रिप्शन ऑफ ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज टू बी कॅरीड आउट इन ए जॉब इज कॉल्ड. म्हणजेच नोकरीमध्ये पार पाडल्या जाणाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज, कर्तव्य व जबाबदारी यांचे लेखी वर्णन म्हणजे काय? ऑप्शन ए रिझ्यूम, ऑप्शन बी CV, ऑप्शन सी जॉब डिस्क्रिप्शन, ऑप्शन डी जॉब ऍप्लिकेशन. तर ड्युटीज आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कशाचं नेचर दाखवणार आहे? जॉब डिस्क्रिप्शनचं. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट कॉन्स्टिट्यूट युअर आयडेंटिटी. खालीलपैकी कोणती तुमची ओळख बनवत नाही?
व्हॅल्यूज लाईक मार्क्स स्कोर्स इन अन एक्झाम ओपिनियन्स. तर तुमची आयडेंटिटी कशाद्वारे होणार नाही, ऑप्शन सी उत्तर असेल. नेक्स्ट, समवन इज ट्रीटेड डिफरंटली ऑन देअर स्किन कलर, इन्कम डॅश डॅश. कुणाला तरी त्यांच्या त्वचेचा रंग, उत्पन्न यावर वेगळी वागणूक दिली जाते, त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए युनिटी, ऑप्शन बी डिस्क्रिमिनेशन, ऑप्शन सी नेचर, ऑप्शन डी करेक्ट. तर एखाद्याच्या स्किन कलर वरून आपण त्याला भेदभाव करतो, त्यालाच काय म्हणतात? डिस्क्रिमिनेशन. हे असं करू नये एखाद्याला. नेक्स्ट, विच वन इज ए डज ऑफ डिस्कशन इटिक्विट्स. चर्चेच्या शिष्टाचाराचे डज कोणते आहे? ऑप्शन ए टॉक अबाउट इरिलेव्हंट डिटेल्स, असंबंध तपशील बद्दल बोलावे. ऑप्शन बी लूज युअर टेम्पर, आपला स्वभाव सैल करा. ऑप्शन सी लिसन टू अदर्स. ऑप्शन डी यूज इम्पोलाइट और रूड लँग्वेज. तर हे ऑप्शन ए, ऑप्शन बी आणि ऑप्शन डी हे तीन ऑप्शन आहेत ते डोंटचे आहेत आणि ऑप्शन सी आहे तो डूजचा आहे. मध्ये एखाद्या डिस्कशन चालू असेल तर आपण समोरच्याचं ऐकून घेतलं पाहिजे. नेक्स्ट, विच वन इज ए वेब बेस्ड अकाउंटिंग. तर इथं अकाउंटिंग हा शब्द आला आहे. अकाउंटिंग साठी टॅली वापरतात. नेक्स्ट, द एक्सपान्शन ऑफ रॅम इज. रॅमचा फुल फॉर्म विचारलेला आहे रॅन्डम ऍक्सेस मेमरी. रॅमचा विचारतात, रॉमचा विचारतात, सीडीचा विचारतात, डीव्हीडीचा विचारतात. ह्या तिन्हीचे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर लिहावे. नेक्स्ट, विच ऑफ दीज इज ए साइन ऑफ गुड ट्रेस. यापैकी कोणते चांगले तणावाचे लक्षण आहे? ऑप्शन ए मेक्स यू फिजिकली इल और कॉजेस पेन. तुम्हाला शारीरिक दृष्ट्या आजारी बनवणे किंवा वेदना होतात. ऑप्शन बी इट प्रिव्हेंट्स यू फ्रॉम परस्युइंग युअर गोल्स. हे तुम्हाला तुमच्या ध्येयांचा पाठपुरावा करण्यापासून प्रतिबंधित करते. ऑप्शन सी डज नॉट लीड टू लॉंग टर्म टेन्शन, लॉस ऑफ स्लीप. दीर्घकालीन तणाव, झोप कमी होत नाही. ऑप्शन डी इट मेक्स यू डाऊट युअर सेल्फ. खालीलपैकी कोणते चांगले तणावाचे लक्षण नाही? म्हणजे काय असणार आहे? दीर्घकालीन तणाव आणि झोप होत नाही. जास्त तुम्हाला स्ट्रेस असेल तर काय होणार आहे? ऑप्शन सी. An activity that stop or reduces stress is called a stress buster. Which of the following according to you is not a stress buster? ताण थांबवणे किंवा कमी करणाऱ्या कृतीला स्ट्रेस बस्टर असे म्हणतात. तर तुमच्या मते कोणता स्ट्रेस बस्टर नाही? ऑप्शन ए लिसनिंग टू म्युझिक, ऑप्शन बी स्पेंडिंग लॉंग हवर्स थिंकिंग अबाउट प्रॉब्लेम्स, ऑप्शन सी गोइंग टू बेड ऑन टाइम, ऑप्शन डी गार्डनिंग. आता म्युझिक जर आपण ऐकत असेल तर आपला स्ट्रेस कमी होणार. नंतर काय म्हणतो? वेळेवर झोपायला गेलं तर आपलं पण स्ट्रेस, जेव्हा आपल्याला स्ट्रेस नसतो तेव्हा आपण वेळेवर झोपून जातो. नंतरचा ऑप्शन काय म्हणतो? गार्डनिंग. आपण एखाद्या बागकाम करत राहिलो तरी आपल्याला स्ट्रेसची जाणीव होईल का? नाही. तर इथं काय विचारलेलं आहे? स्ट्रेसचं तुमच्या मते कोणता स्ट्रेस बस्टर नसेल? ऑप्शन बी स्पेंडिंग लॉंग अवर्स थिंकिंग अबाउट द प्रॉब्लेम विषयी कंटिन्यू विचार करत राहणे. व्हॉट इज स्ट्रेस? स्ट्रेस म्हणजे काय? फिलिंग ऑफ जॉय आनंदाची भावना, फिलिंग ऑफ डिलाइट आनंदाची भावना, फिलिंग ऑफ सरप्राईज आश्चर्याची भावना आणि डी फिलिंग ऑफ फ्रस्ट्रेशन डिसअपॉइंटमेंट. फ्रस्ट्रेशन आपण म्हणतो ना, बोलता बोलता खूप फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, त्याला काय म्हणायचं? स्ट्रेस. नेक्स्ट, विच वन इज ए डोंट इन इंटरव्ह्यू इटिक्यूट. मुलाखतीच्या शिष्टाचारात डोंट कोणता आहे? ऑप्शन ए ड्रेस अप्रोप्रिएटली, योग्य पोशाख घाला. बी कॉन्फिडेंट, आत्मविश्वास ठेवा. सी लाय अबाउट युअर एबिलिटी टू गेट जॉब, नोकरी मिळवण्यासाठी आपल्या क्षमतेबद्दल खोटे बोला. आणि डी प्रॉपर आय कॉन्टॅक्ट.
आपण इंटरव्ह्यूला जाताना आपला ड्रेस कॉम्बिनेशन हा व्यवस्थितच पाहिजे. नंतर आपला आत्मविश्वास पण स्ट्रॉंग पाहिजे आणि जे आपले इंटरव्ह्यू घेणार आहेत त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आपण बोलले पाहिजे. मग ऑप्शन सी काय होईल बरोबर. नेक्स्ट, टू बी इन ए जॉब ऑर वर्क इज, नोकरी किंवा कामात असणे म्हणजे ऑप्शन ए ऍप्टिट्यूड, बी नॉलेज, सी एम्प्लॉय, डी स्किल. तर जॉब करणार आहेत किंवा वर्क करणार आहेत म्हटल्यावर काय येणार आहे एम्प्लॉय. fill in the blank with proper interrogative adjective. dash dash are you going. going म्हटल्यावर काय असणार आहे where are you going. ऑप्शन बी. नेक्स्ट, it is also important to pay attention to customers dash dash when probing. तपासणी करताना ग्राहकाच्या टिंबटिंबकडे लक्ष देणे देखील महत्त्वाचे आहे. ऑप्शन ए पर्सनल नीड्स, ऑप्शन बी फ्रेंड्स, ऑप्शन सी बॉडी लँग्वेज, ऑप्शन डी ड्रीम्स. तर कस्टमरच्या बॉडी लँग्वेज कडे पण लक्ष देणे महत्त्वाचे असते. लिसनिंग टू सॉंग्स ओनली टू डिराइव्ह प्लेजर कम्स अंडर, केवळ आनंद मिळवण्यासाठी गाणी ऐकणे टिंबटिंबच्या अंतर्गत येते. याचं उत्तर असेल ॲप्रिशिएट लिसनिंग. ॲप्रिशिएट लिसनिंग. नेक्स्ट, व्हॉट इज द मिनिंग ऑफ अन एंट्री लेवल जॉब. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. याचं उत्तर असेल इट इज ए स्टार्टिंग और ज्युनियर लेवल जॉब. नेक्स्ट, स्प्रेडशीट्स आर सेव्ड विथ एक्सटेन्शन. तिथं हा शब्द आलेला आहे शीट, त्यामुळे काय हा एक्सेल आहे. एक्सेल साठी काय वापरतात EXLS. हाही क्वेश्चन रिपीट झालेला आहे. नेक्स्ट, इथिक्स मीन्स, नैतिकता म्हणजे ऑप्शन ए नेम ऑफ ए सिटी, ऑप्शन बी डिसाइड व्हॉट इज राईट अँड रॉंग फॉर ए ह्युमन कंडक्ट, ऑप्शन सी एम्प्लॉयबिलिटी स्किल, ऑप्शन डी नॉट रिलेव्हंट टू सोसायटी. तर इथिक्स म्हणजे काय, ह्युमन बिईंग साठी काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे हे डिसाइड करणे. ऑप्शन बी. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.